म्हाडाच्या पुणे मंडळाच्या पंतप्रधान आवास योजनेतील पुणे, सांगली आणि सोलापूर मधील घरे 2 वा त्यापेक्षा अधिक वेळा सोडत काढूनही विकली गेलेली नाहीत। या घरांची विक्री करण्यासाठी आता पुणे मंडळाने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वाने ती वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे। यासाठीची शुक्रवारी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली। इच्छुकांना सोडतीविना आधी अर्ज करून घर खरेदी करता येणार आहे। आभासी कैद अर्थात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना वाढत आहे। मुंबईतील एका वृद्ध व्यावसायिकाला अशाच आभासी कैदेची भीती घालून 58 कोटी रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे। डिजिटल अरेस्टच्या नावाखाली आजवरची ही देशातील सर्वात मोठी फसवणूक आहे। या प्रकरणी महाराष्ट्र सायबर शाखेने तिघांना अटक केली आहे। या प्रकरणात आणखी आरोपींची अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीने ठाणे जिल्ह्यात घवघवीत यश मिळवले असले तरी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांमध्ये कमालीची नाराजी पाहायला मिळत आहे। विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एकला चालोचा नारा दिल्यानंतर आता अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे। भारतीय जनता पार्टीचे नेते माजी मंत्री तथा राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक्स वर एक पोस्ट करून या निधनाची माहिती दिली आहे। तसेच त्यांनी कर्डिले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। आज पहाटे त्यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले। ते 66 वर्षांचे होते। शेकडो कोटींच्या बांधकाम घोटाळ्यातील आरोपी अनिल कुमार पवार यांची सुटका करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला ईडीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे। त्याचा फैसला आज शुक्रवार 17 ऑक्टोबर रोजी होणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी पवार यांची ईडीने केलेली अटक बेकायदा ठरवली होती। मात्र या निर्णयाविरोधात ईडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून निर्णयाला स्थगितीची मागणी केली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनानुसार ते प्राधान्याने उपलब्ध करून द्यावे असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी गुरुवारी राज्य सरकारला दिले। डोंबिवली पूर्वच्या टिळकनगर येथे आगीत तूट टाकताना एक महिला गंभीर भाजली गेली होती। अखेर 2 आठवड्यांच्या उपचारानंतर सोमवारी सकाळी तिचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। मृत महिलेची ओळख सरिता निरंजन ढाका अशी झाली आहे। नवरात्र उत्सवात अष्टमीच्या दिवशी हा अपघात घडला होता। 2 आठवडे मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर सरिता या मृत्यूपुढे हरल्या आणि त्यांचा मृत्यू झालाय। लोटे गुरुकुल प्रकरणात भगवान कोकरे महाराज याच्यावर याआधी एक विनयभंग आणि पॉस्कोचा गुन्हा दाखल असताना आता विनयभंगाचा आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे। आधीच्या प्रकरणात 2 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असतानाच कोकरे महाराजाच्या विरोधात अन्य मुलीवरही लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार झाल्याने खेडमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे। कोकणवासियांची दिवाळी गोड होणार आहे, कारण कोकण रेल्वे मार्गावर आता नियमित वेळापत्रक लागू होत आहे। यामुळे प्रवासाचा वेग तर वाढणार आहेच, शिवाय काही सेवाही वाढणार आहेत। दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात कोकण रेल्वेवर पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आले होते, परंतु यंदा पावसाळी वेळापत्रकाचे 15 दिवस कमी करण्यात आले होते। कंत्राटदाराने केलेल्या कामांचे बिल काढण्यासाठी 10 लाख रुपयांची लाच घेणारे जालना मनपाचे आयुक्त संतोष खांडेकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी ताब्यात घेतले। विशेष म्हणजे ही कारवाई आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानी रात्री 7:30 सुमारास करण्यात आली। आयुक्तांनी रक्कम स्वीकारल्यानंतर तक्रारदाराने पथकातील अधिकाऱ्यांना मिस कॉल दिला आणि त्यानंतर खांडेकरांना रंगेहात पकडण्यात आले। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।